जालना जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट झाडावर आदळली आणि काही क्षणातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। या भीषण आगीत एसटी महामंडळाच्या चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। नेमकं काय घडलंय बघूया। जालना जिल्ह्यातील जाफराबाद परिसरात हा भीषण अपघात घडलाय। एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत असलेले नितीन प्रभाकर गवडी हे आपली कार घेऊन नाशिकहून अकोल्याकडे निघाले होते। त्यांच्यासोबत दुसऱ्या कारमध्ये 2 सहकारी देखील प्रवास करीत होते। प्रवासादरम्यान सर्वांनी महामार्गावर एका ठिकाणी थांबत चहा घेतला आणि पुन्हा आपल्या मार्गाला लागलेत। मात्र काही वेळातच परिस्थितीने भीषण वळण घेतले। नितीन गवडी यांच्या कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन धडकली। धडक इतकी भीषण होती की कारने क्षणार्धार्थ पेट घेतला। कारमध्ये एकटे असलेले नितीन गवडी यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही। दरम्यान पुढे गेलेल्या सहकाऱ्यांनी बराच वेळ वाट पाहून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र मोबाईल बंद लागत असल्याने त्यांना संशय आला। ते पुन्हा मागे परतले असता त्यांना रस्त्याच्या कडेला जळून खाक झालेली कार दिसली। काही वेळापूर्वी एकत्र चहा घेतलेल्या सहकाऱ्यांचा असा अंत झाल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला। घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे। प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी अपघाताचे नेमके कारण काय आणि या घटनेमागे इतर कोणते कारण आहे का याचा तपास सुरू आहे। काही मिनिटांपूर्वी सहकाऱ्यांसोबत हसत खेळत चहा घेणाऱ्या व्यक्तीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेमागील नेमके कारण काय हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे।